असं आहे की लाडक्या बहिणी असतील, मुख्यमंत्री दूध योजनेचे समन्वयक असतील, तरुण असतील, वयोवृद्ध लोक असतील, या सगळ्यांना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ आणि केवळ आपला पराभव आता नक्की आहे आणि तो पराभव हा महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. त्याला कारण देखील होतं. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे 45 प्लस म्हणजे 48 खासदारांपैकी 45 प्लस म्हणजे विरोधी पक्षाला एकाच दुसरा पण खासदार मिळणार नाही, अशा पद्धतीच्या वल्गना करणाऱ्या लोकांना शेवटी जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली. जनतेनं त्यांना उणेपुरवे 13-14 खासदार निवडून येऊन दिले. अशी त्यांची इतकी वाईट अवस्था त्यांची केली आणि म्हणून ते घाबरले होते, हादरले होते की आपली महाराष्ट्रातली सत्ता जाणार आणि म्हणून केवळ सत्ता मिळवायची, त्याच्याकरता कोणालाही कितीही फसवायची वेळ आली तरी फसवायचं. कारण शेवटी यांना फक्त आणि फक्त सत्ता महत्वाची होती. आपले शब्द, आपण दिलेली आश्वासनं, आपण दिलेली वचनं, ह्या वचनांशी त्यांना देणं घेणं काही नव्हतं आणि म्हणून वारे माप घोषणा त्यांनी केल्या आणि सत्ता मिळाल्याबरोबर खऱ्या अर्थानं त्यांच्या पोटातले दात आता बाहेर येत आहेत आणि म्हणून मंत्री हे सातत्यानं ही घोषणा आम्ही मान्य केलेली नाही, म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी मान्य केलेली नाही, आम्ही तरुणांच्या बेकारीचा प्रश्न आम्ही कधी उपस्थित केलेला नाही, आम्ही महागाईवर उपचार करू असं कधी आम्ही म्हटलं नाही. तशाच पद्धतीनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही देणार असं आम्ही कधीच म्हणालो नाही. हे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आता बोलतायत. आपल्याला कळलं असेल, आपल्या लक्षात आलं असेल की निवडणुकीच्या पूर्वी सरसकट सर्वांना पैसे दिले आणि आता जवळजवळ एकूण मंजूर योजनांपैकी मंजूर लाभार्थी महिलांपैकी 9 लाख महिला त्या योजनेतून कमी झालेल्या आहेत. याचा अर्थ हे कधीही बहिणींचे लाडके भाऊ नव्हते, तर यांच्याकरता खुर्ची लाडकी होती आणि ती खुर्ची मिळवण्याकरता त्यांनी महिलांच्या भावनेचा आणि सरकारी पैशानं एक प्रकारे मतं विकत घेण्याचा त्यांनी हा प्रयोग केला. पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर देशाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आणि त्याच अनुषंगाने आज सामनामध्ये अग्रगत छापून आला की पाकिस्तानी लोकांची संख्या जर भारतात एवढी सापडते, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत पंतप्रधान असेल किंवा संरक्षण मंत्री असेल गंभीर दिसत नाही. तसं असं आहे की सध्या जो आपल्या काश्मीरमध्ये जो काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 26-27 पर्यटक मारले गेले, त्याला तर श्रद्धांजली आपण सर्वांनी यापूर्वीच वाहिलेली आहे. त्यांना धडा शिकवण्याचा विचार किंवा घोषणा ह्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेली आहे. त्यांना मातीत घालण्याचं, त्यांना मातीमोल करण्याचं, त्यांना दशास्त्राचं उत्तर देण्याचं हे पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून या संदर्भामध्ये पाकिस्तानच्या विरोधात, दहशतवादाच्या विरोधात, दहशतवाद्यांच्या विरोधात जी भूमिका देश आणि देशाचे पंतप्रधान घेतील त्याला आमचं 100% समर्थन आहे. 100% समर्थन आहे. पण हे समर्थन असताना मात्र देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा काही जबाबदारी स्वतःवर घेण्याची गरज आहे. आपण 2014 साली लोकसभेच्या निवडणुका होण्यापूर्वीची एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक भाषण, त्याची क्लिप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते. ते तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांना प्रश्न विचारतायत की NIA तुमच्या ताब्यात, मिलिटरी तुमच्या ताब्यात, संरक्षण खातं तुमच्या ताब्यात, संपूर्ण इंटेलिजन्स ब्युरो तुमच्या ताब्यामध्ये, अशा पद्धतीनं सगळ्या सरकार तुमच्या ताब्यामध्ये, सगळ्या प्रकारच्या संरक्षण यंत्रणा ताब्यात असताना हे अतिरेकी आपल्या देशात येतातच कसे हा प्रश्न माझा काँग्रेसला आहे, हा माझा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना आहे, असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये, यांच्या कारकिर्दीमध्ये सातत्यानं हल्ले होत आहेत. दहशतवादी सातत्याने हल्ले करतायत. पुलवामाचा हल्ला काय म्हणतोय, पहलगामचा हल्ला काय म्हणतोय,
उरीचा हल्ला काय म्हणतोय, काश्मीरमध्ये आतापर्यंत 12 झालेले वेगवेगळे हल्ले की ज्याची चर्चा फार झाली नाही तो काय म्हणतोय, पार्लमेंटवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात काय म्हणतायत. अशा पद्धतीनं जेव्हा वेगवेगळे हल्ले होत आहेत त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा आज लोक जरी जाब विचारत नसतील तरी सुद्धा लोकांच्या मनामधले जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आमच्या सामना वर्तमानपत्रातून आमचे खासदार संजयराव राऊतांनी विचारायचं धाडस दाखवलं. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. पण हे प्रश्न संपूर्ण देशवासियांचे आहेत, देशवासियांचे आहेत. तुम्ही आता हे परवांचं पहिलं बघा आमचं प्रकरण, हे जसजसं बाहेर येईल तसं तुम्हाला कळेल की याच्यामध्ये पूर्णपणे सरकारचं फेल्युअर कसं आहे. सरकारच्या संरक्षण ज्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, मग सीआरएफ असेल, सैन्य असेल, पोलीस दल असेल, स्पेशल दल असेल, या सगळ्यांचं पूर्णपणे हे फेल्युअर आहे. म्हणजे सरकारचं फेल्युअर आहे की हे दहशतवादी इतका वेळ अगोदर कसे येऊन राहू शकतात देशामध्ये, एवढ्या मोठ्या संख्येनं कसे येऊन राहू शकतात. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला 22 एप्रिलला, परंतु फक्त आणि फक्त 19 एप्रिललाच त्या भागामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही दहशतवाद्यांना कशी कळली. आणि 19 एप्रिलला 19 एप्रिलला त्या भागामध्ये तो भाग पूर्णपणे बंद होता, सील होता. तिथे पर्यटकांना जायला परवानगी नव्हती. त्या भागामध्ये हे अशा पद्धतीचे दहशतवादी कसे जाऊ शकतात अचूकपणे, नेमकेपणानं. तुम्हाला दुसरी गोष्ट माहित आहे का की ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून अवघ्या 5 मिनिटावर त्या ठिकाणी सीआरएफचा कॅम्प आहे. तिथं 500 जवान त्या कॅम्पमध्ये आहेत. आपण सातत्यानं बातम्या ऐकतोय की 40 मिनिटं दहशतवादी जात, धर्म, नाव हे विचारून खात्री करून गोळ्या घालत होते. 40 मिनिटं, 5 मिनिटावर असलेल्या कॅम्पमध्ये 40 मिनिटांमध्ये तिथं संदेश जाऊ शकला नाही, मेसेज जाऊ शकला नाही. 1.5 तास तिथं बॉड्या तिथं पडलेल्या होत्या. 1.5 तास त्या नेव्हीचा जो कॅप्टन ते मारला गेला, ज्याचं लग्न 16 एप्रिलला झालं होतं आणि ज्याच्यावर 22 एप्रिलला गोळ्या घातल्या गेल्या, त्याच्या तिथं त्याची पत्नी त्याच्या बाजूला 1.5 तास बसलेली सांगितलं जातं. 1.5 तासामध्ये कुठलीही यंत्रणा तिकडे फिरकली नाही. हे कोणाचं अपयश आहे. हे अपयश कोणाचं आहे. हे पंतप्रधानांचं अपयश आहे, हे सुरक्षा खात्याचं अपयश आहे, हे फॉरेन पॉलिसीचं अपयश आहे, हे गृह खात्याचं अपयश आहे. आणि म्हणून आज हे सगळे गोष्टी भावनिक फक्त मुद्दे करून हे लपवलं जातंय. परंतु संजय राऊतांसारखा माणूस हे बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना सर्वांनी समर्थन दिलं पाहिजे. सुरक्षा खात्याचं अपयश आहे, हे फॉरेन पॉलिसीचं अपयश आहे, हे गृह खात्याचं अपयश आहे. आणि म्हणून आज हे सगळे गोष्टी भावनिक फक्त मुद्दे करून हे लपवलं जातंय. परंतु संजय राऊतांसारखा माणूस हे बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना सर्वांनी समर्थन दिलं पाहिजे. अशाच वेळेला ज्यावेळेला देशावरती असा प्रकारचा हल्ला होतो तेव्हा उद्धव ठाकरे परदेशात आहेत, तिकडे मजा जातात आणि कुठल्याही पद्धतीचा त्यांनी शोक संदेश किंवा निषेध व्यक्त केला नाही असा आरोप होतो. आरोप काय उद्धव ठाकरेंच्यावर आरोप करण्याशिवाय विरोधकांना काय आहे काय. सत्ता तुमची, तुमचं पाप, आणि तुम्ही उद्धव ठाकरेंच्या माथी पाप मारणार काय. उद्धव साहेबांनी तर शोक संदेश तेव्हाच पाठवला, आपल्या भावना त्यांनी तेव्हाच व्यक्त केल्या. त्यांनी देशाला त्या ठिकाणी देशाच्या सरकारला पाठिंबा दाखवला. पण माझा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना, ज्या वेळेला हल्ला झाला तेव्हा देशाचे पंतप्रधान कुठे होते. देशाचे पंतप्रधान पण परदेशामध्ये होते. देशाचे पंतप्रधान इथं आले आणि ज्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीला बोलवलं, एवढा मोठा गंभीर जर तुम्ही प्रश्न आहे आणि जर तुमच्यामध्ये गंभीरता होती तर देशाच्या पंतप्रधानांनी ती बैठक अटेंड केली नाही. देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय दलाच्या बैठकीला देशाचे पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत. तर देशाचे पंतप्रधान बिहारला गेले. बिहारवरून ते भाषण करतायत का. तर लवकरच बिहारची होणारी विधानसभेची निवडणूक त्यांना महत्वाची वाटते, देश महत्वाचा वाटत नाही. अरे दुसऱ्यावर टीका करताना अशा पद्धतीच्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या वेळेला असे हल्ले का होतात ही शोधण्याची गरज आहे. महायुतीचे 2 नेते किंवा मंत्री जे आहेत ते आपसात भांडताना दिसत आहेत.
विशेषतः कोकणातील इकडे योगेश कदम असतील, नितेश राणे असतील, तिकडे उदय सामंत आणि नारायण राणे, या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. कसं बघता ह्या संपूर्ण महायुतीच्या नेत्यांमध्ये फक्त कोकणातल्याच नेत्यांमध्ये भांडणं नाही आहेत. परवांच्या दिवशी संभाजीनगरची पण भांडणं तुम्ही बघितली असाल. अशाच पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांमध्ये परवा काश्मीरचा झालेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तो संकट मोदक आपला मोचक गिरीश महाजन त्यांना पाठवलं. पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या तोंडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले याबद्दल एक शब्द सुद्धा नव्हता. आणि म्हणून अशी महायुतीमध्ये भांडणं सगळ्या ठिकाणी आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मला या संदर्भात वाईट वाटायचं काही कारण नाही की तुमच्यामध्ये अशाच पद्धतीनं जोरदार भांडणं व्हावीत, अशा माझ्या सदिच्छा आहेत, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. आणि ही भांडणं करण्याकरता म्हणून तुम्हाला अधिक ताकद आणि आई जगदंबेनं बळ द्यावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री काल संगमेश्वरमध्ये स्मारकाची पाहणी करण्यासाठी आले होते. तिथे बैठक देखील झाली, तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होता. कशा पद्धतीचं नेमकं स्मारक असणार आहे, काही चर्चा झाली? मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः येऊन संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक वर्षानुवर्ष लोकांची मागणी आहे ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं स्वतः आले, स्वतः आराखडे पाहिले, स्वतः जागेची पाहणी केली, स्वतः काही बरोबर चर्चा केली, स्थानिक ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. आणि म्हणून त्यांची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार ते हे स्मारक पूर्णत्वास नेतील असा मला विश्वास आहे. परंतु कालच्या बैठकीमध्ये मला मात्र नेहमीचा अजितदादा पवारांचा स्वभाव दिसला नाही. स्मारकाबद्दल मी बोलत नाही, स्मारक ते पूर्णत्वास नेतील हा विश्वास आहे. पण एकंदरीत त्यांची जी काल वागण्याची कार्यपद्धती होती ती मनाला खटकणारी होती. काल मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये आग लागली, महत्वाचे कागदपत्र घेऊन ते ईडीच्या कार्यालयाला आग लागली अशी मी काही बातमी नाही पाहिली. ज्या बिल्डिंगमध्ये ईडीचं कार्यालय आहे त्या बिल्डिंगला आग लागली आणि त्याच्यामध्ये ईडीच्या कार्यालयाला जर आग लागली असेल तर ठीक आहे. ज्यांच्याकरता चक्की पिशिंग 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 म्हणून जे म्हणत होते त्यांचे कागद आता जळिंग 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 झाले असतील. ज्यांना ही निवडणूक दिवाळीचा फराळ जेलमध्ये होतो म्हणून सांगत होते त्यांना आता दिवाळीच्या फराळाची काळजी करण्याचं कारण नाही, त्यांचा फराळ आता घरीच होईल. ज्यांना म्हणून त्यांच्या चौकशा लावल्या जात होत्या त्यांच्या चौकशा आता जळून खाक झाल्या. जर ईडीच्या कार्यालयाला आग लागली असेल तर, आणि म्हणून त्या जळून खाक झाल्या असं समजून बाकीच्यांना पेढे वाटायला हरकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.